हे गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर मला आता आहे ना, आत्ताच्या टायमिंगमध्ये मला बाहेर जायला भेटत नाही आहे. कारण मला बाबूसोबत घरातच राहायला लागते आणि रुपेश भाजी घेऊन बाहेरून येतो ना, तर काय काय भाज्या कधी कधी खराब असतात. म्हणून मी आता आहे ना किसान कनेक्टवरून भाज्या ऑर्डर केल्या आणि त्याच आता मला रिसीव झाल्या. तर ते मी तुम्हाला दाखवते की मला कशा रिसीव झाल्या आणि कशी पॅकेजिंग आहे त्याची. मला 1-1.5 महिना झाला आता आणि 1.5 महिन्यामध्ये मी फक्त डॉक्टर व्हिजिटला गेलेली हॉस्पिटलमध्ये 2दा बस. त्याच्यानंतर मी कधी बाहेर आता मध्ये गेलीच नाही आहे. कारण बाबू लहान असल्यामुळे एवढ्या लहान बाळाला बाहेर जाऊन फिरवणं, बाहेर घेऊन जाणं बरोबर नाही, म्हणून आम्ही कुठे बाहेर जास्त जात नाही. आणि रुपेश भाजी घेऊन येतो तर त्याला नीट भाजी घ्यायला पण जमत नाही. मेथीची भाजीमध्ये एकदा घेऊन आलेला, ती पूर्ण खराब निघाली ती भाजी. अशीवाली भाजी घेऊन येतो. फळभाज्या तो नीट आणतो पण कधी कधी जून असतात, त्याला कवळी भाजी आण असं सांगून सुद्धा त्याला जमत नाही. म्हणून मीच आता किचन कनेक्टवरून भाज्या ऑर्डर केल्या आहे. त्या मी तुम्हाला दाखवते की मला त्या कशा रिसीव झाल्या, त्याची पॅकेजिंग कशी आहे. मी फर्स्ट टाईमच ऑर्डर केलं ते तुम्हाला मी माझा एक्सपिरियन्स शेअर करते की किसान कनेक्ट ह्या ॲपवरून मी भाज्या ऑर्डर केल्या आणि त्या मला कशा रिसीव झाल्या त्या. तर हे बघा, ह्या बॅगमध्ये सर्व भाज्या आहे ज्या मी ऑर्डर केल्या आहेत त्या. आणि फ्रूट्स पण आहे त्याच्यामध्ये, कारण मी फ्रूट्समध्ये बनाना ऑर्डर केलेले. तर हे फ्रूट्स, बाकीच्या तर सर्व भाज्या आहे. फ्रूट्समध्ये मी फक्त बनानाच घेतलेले. आणि हे असं त्यांची पॅकेजिंग आहे. ओके, इथे लिहिलं आहे, इथे त्यांनी मेन्शन केलं आहे की ही भेंडी आहे, ते 1/2 किलो भेंडी आहे. आणि मी अर्धा किलो भेंडी मागवलेली, पण अजून एक पॅकेट असेल. नंतर मी ह्या भाज्या कशा आहे आतून हे पण तुम्हाला भाज्यांचे पॅकेट ओपन करून दाखवेल. ही लाल माठ आहे. हे असं पॅकेट रिसीव झालं आहे मला, लाल माठचं. 200 ग्राम भाजी होती. आणि यांनी स्वतःची ब्रँड पॅकिंग आहे ही. आता मी हे सर्व आहे ना पटकन काढून घेते टेबलवर आणि नंतर तुम्हाला दाखवते काय काय मी ऑर्डर केलं आहे ते. तर मी आता सर्व भाज्या आणि फ्रूट्स इथे टेबलवर काढून ठेवल्या आहे. इथे मी बनाना ऑर्डर केलं आहे आणि फ्रूट्समध्ये हे पण मी ऑर्डर केलेलं. हे मला खायचं होतं. ऊस आहे हे, आणि सोलून ऊस दिलं आहे. तर हे मला ट्राय करायचं होतं. पहिलं मी जेव्हा लग्नाच्या अगोदर जोगेश्वरीला असताना पप्पा घेऊन यायचे, पण असं पॅकेट नाही, असं भेटतं साफ केलेलं सुद्धा, म्हणजे असं क्लीन केलेलं ऊस पण भेटतं. ते पण बघायचं होतं की कसं पॅकेजिंग भेटतं, म्हणून मी ऑर्डर केलेलं. आणि खूप मस्त पॅकेजिंग आलं आहे ह्याचं असं बॉक्समध्ये. त्यानंतर हे बटाटी, ही अर्धा किलो बटाटी आहे. वाटत तर नाही मला ही अर्धा किलो बटाटी आहे, पण अर्धा किलो आहे. तिथे जेव्हा मी ऑर्डर करताना होतं. आणि अर्धा किलो बटाटी मला काहीतरी 2 रुपयाला मिळालेली, कारण ऑफर चाललेली. टॅमॅटो 3 रुपये, बटाटी 2 रुपये आणि कांदे 1 रुपया, असे मला हे 3 भाज्या ऑफरमध्ये मिळाल्या. बाकीच्या भाज्यांची पण मी प्राईस सांगेल तुम्हाला. इथे प्राईस मेन्शन केली आहे, 20 रुपीज केली आहे, पण ही मला 2 रुपयाला मिळालेली बटाटी. टॅमॅटोसुद्धा 3 रुपयाला मिळालेले. आणि इथे पण 20 रुपीजच मेन्शन केले टॅमॅटोवरती. अर्धा किलो टॅमॅटो आहे हे. आणि हे कांद्यांची क्वालिटी मला काय आवडली नाही. हे कसे कांदे दिले आहे, मी स्वतः निवडून जेव्हा दुकानातून घेते ते खूप चांगले असतात. हे पण 30 रुपीज लिहिले आहे, पण हे मला 1 रुपयाला मिळालेले. तिथे ऑफर चालू असतात बटाटा, कांदा आणि टॅमॅटोवरती. अजून पण छोट्या मोठ्या कोणत्या तरी भाज्यांवर ऑफर असतात. भेंडीवर असते कधी कधी, मी बघितलं आहे. आणि भेंडी मला 17 रुपये पाव भेंडी आहे. इथे 30 रुपये लिहिले आहे. इथे MRP असे का लिहितात ते काय माहिती, कारण मी जेव्हा ऑर्डर केलेली तेव्हा 17 रुपये पाव किलो भेंडी होती आणि मी 2 पॅकेट मागवले. 17 रुपये पाव, 17 रुपये पाव असे अर्धा किलो. हे दोन्ही भेंडी आहे. मी ओपन करून दाखवते एक पॅकेट. हे काय आहे?
काय तर भेंडी तर चांगली आहे आणि ओल्ली नाही आहे. ओल्ली असेल तर खराब होते, तर भेंडी चांगली आहे. त्यानंतर ही मिरची कमी तिखटवाली ऑर्डर केलेली, कारण मला आता तिखट जास्त खायचंच नाही आहे म्हणून. ही किती रुपये? 18 रुपये लिहिलं आहे, पण मी 12 रुपयाला ऑर्डर केली आहे. माझ्याकडे हे आहे बिल, म्हणजे जेव्हा मी ऑर्डर केलेलं त्याचं स्क्रीनशॉट मी असेल मिळालं तर मी लावेल, तुम्हाला समजेल त्याच्यावर किती प्राईज आहे. आणि इथे टॅगवरती ते प्राईस टॅगवरती किती प्राईस लिहिली आहे ह्या लोकांनी. इथे ही 40 रुपये, पण ही मी ऑर्डर करताना 20 रुपयाला ऑर्डर केली आहे. लाल माठ 200 ग्राम. काकडी मी 28 रुपयाला ऑर्डर केली आहे, कारण मी थोडंसं सामान मागवलं म्हणून मला त्यांची प्राईस लक्षात आहे. आणि कालच मी ऑर्डर केलेलं, म्हणजे ते इथे 40 रुपये MRP लिहिली आहे, पण ही मी 28 रुपयांनी घेतली आहे. हे टॅमॅटो परत मी अर्धा किलो, कारण अर्धा किलो ऑफरमध्ये मिळाले आणि अर्धा किलो मी म्हणजे तिथे विकत घेतले. ऑफरमध्ये असतील टॅमॅटो किंवा कांदे बटाटे तर एकच क्वांटिटी आपण मागवू शकतो, तर अर्धा किलोच मागवू शकतो, त्याच्यावरती 2 क्वांटिटीमध्ये पण नाही मागवू शकत. तर मी परत अर्धा किलो टॅमॅटो ऑर्डर केलेले आणि ह्याच्यावर प्राईस 18 रुपये लिहिली आहे. आणि हे मला मिळाले 9 रुपयाने. 9 रुपये अर्धा किलो होते. अर्धा किलो आहे हे आणि 40 रुपये लिहिले, पण मला 25 का 28ने मिळाले. एवढ्या सर्व भाज्यांचे टोटल पूर्ण मी तुम्हाला बिल दाखवते. ओके, मी बिलच दाखवते तुम्हाला, त्याच्यावरती मेन्शन आहे मी किती रुपयाने मागवले ते. आणि इथे आता प्राईस टॅगवरती त्या लोकांनी प्राईस खूप जास्तची टाकली आहे. आणि अर्धा किलोमध्ये 4 बनाना आले. बॉक्समध्ये पॅकिंग दिली आहे आणि खूप चांगले आहे, म्हणजे खराब होणार नाही. आणि थोडे कच्चे पण आहे, ते एकदम जास्त पिकलेले नाही आहे. आणि ही कारली पण मी अर्धा किलो मागवलेली. ही 1 पाव किलोची बॅग आहे आणि ही पाव किलोची बॅग आहे. मी कारली 13 रुपयांनी मागवलेली. 13 रुपये पाव किलो होती. आणि इथे बघा 25 रुपये लिहिले, इथे 25 रुपये MRP आहे. ह्यांनी प्राईस जास्त का इथे मेन्शन केली आहे आय डोंट नो, पण ॲपमध्ये ह्यांची प्राईस खूप कमी आहे आणि मी तीच प्राईस बघून ऑर्डर केलेलं. आणि इथे बघा हे बिल आहे, मी तुम्हाला नंतर बिल ओपन करून दाखवते की ह्यांची प्राईस किती आहे आणि केवढ्याने मी ऑर्डर केलेलं. ह्याच्यावर पण प्राईस टॅग 25च दिलं आहे. आणि इथे एक फ्लॉवर आहे, हे फ्लॉवर असं पॅक झालं आहे. ह्याच्यावर प्राईस 60 रुपये लिहिलं आहे, हे बघा, पण हा मला 17 रुपयाला मिळाला आहे फ्लॉवर. आणि थोडासा खराब वाटतं आहे मला काय हे फ्रेश वाटत नाही आहे फ्लॉवर, थोडा खराब वाटतं आहे, तरी पण ठीक आहे. आणि हे कोबी आहे, हे कितीला आहे? 30 रुपये, पण मला 19 रुपयाला काय 19 रुपयाला मिळालं आहे. आणि ह्याला खूप पाने आहे, हिरवा कोबी आहे हा, पण थोडा मला खराब वाटतं आहे, खूप पानं आहे. पण ही पानं नंतर काढून टाकून आतमधला कोबी घ्यायला पाहिजे. आणि आता मी हे सर्व तुम्हाला भाज्या दाखवल्या, एवढ्याच मी भाज्या ऑर्डर केल्या. हे तर आमचे बारशाचे कपडे आम्ही अजून लॉन्ड्रीला दिले नाही आहे. हे लॉन्ड्रीला कपडे द्यायचे बारशाचे. आम्ही बारशाला घालून गेलेलो ना, ते कपडे, माझी साडी आणि रुपेशचे कपडे, दोन्ही पण कपडे आम्हाला लॉन्ड्रीला द्यायचे वॉश करायला. तर ते आता बाकी आहे. आता मी तुम्हाला दाखवते. हे बघा बिल, तर हे माझं नाव, तर टोटल अमाऊंट बघा 228 रुपये झाली. 20 रुपये डिलेवरी चार्जेस होते. 208 रुपयेच टोटल अमाऊंट आहे ह्या पूर्ण भाज्यांची. आणि डिलेवरी चार्जेस 20 धरून 228 रुपये झाले. तर असं हे बिल असतं. आणि मला तर यांची सर्विस पण ठीक वाटली. टाईमवरच मला भाज्या रिसीव झाल्या, थोड्या टाईमच्या अगोदरच रिसीव झाल्या. आणि त्याच्यानंतर भाज्यासुद्धा ठीक आहे. पण मला कांदे काय आवडले नाही. हे कांदे कसे पॅक करून दिले, खराब आहे. काय कांद्याची काय क्वालिटी एवढी खास नाही. आणि फ्लॉवरसुद्धा फ्रेश वाटत नाही, हे कसं
खराब असणार, थोडं आतमध्ये किडे बिडे बघायला पाहिजे, क्लीन करून ठेवायला पाहिजे. तर फ्लॉवर आणि कांदे मला काही खास आवडले. पॅकिंग सर्व भाज्यांची पॅकिंग खूप चांगली आहे, फक्त क्वालिटी कांद्याची आणि फ्लॉवरची काय मला ओके वाटली. एकदम खराब पण नाही बोलू शकत, चांगली आहे, खराब एकदम आहे नाही. आणि बाकीचं सर्वच चांगलं आहे. तर तुम्हाला ऑर्डर करायचं असेल तर तुम्ही पण ऑर्डर करू शकतात ह्या किसान कनेक्ट ह्या ॲपवरून. भाज्या पण चांगल्या येतात, त्यानंतर प्राईस पण कमी आहे आणि क्वालिटी पण चांगली आहे. काही भाज्यांची क्वालिटी ओके असू शकते, पण सर्व भाज्यांची क्वालिटी मला तर ठीक वाटली, चांगली वाटली. त्यानंतर प्राईस कमी आहे आणि तुम्हाला टायमिंगवरती घरी रिसीव होतील सर्व भाज्या. तर मला तर हा ॲप चांगला वाटला. आणि मी पहिला बिग बास्केटवरून ऑर्डर करायची, तो पण ॲप चांगला आहे, पण त्याच्यामध्ये डिलेवरी डिले होते. कधी कधी डिलेवरी त्या डेटला होतसुद्धा नाही, तर ते स्वतःहूनच शेड्यूल चेंज करतात आणि दुसऱ्या डेटला ते ऑर्डर टाकून देतात. तर ह्याच्यामध्ये तसा प्रॉब्लेम नाही. मी फर्स्ट टाईमच ऑर्डर केला आणि टायमिंगवरती, म्हणजे टायमिंगच्या अगोदरच मला सर्व भाज्या रिसीव झाल्या. त्यानंतर इथे कॅश ऑन डिलेवरीसुद्धा आहे, तर तुम्ही ऑर्डर करू शकतात. आणि हा ॲप चांगलासुद्धा आहे, मला तर चांगला वाटला. तर तुम्हाला ऑर्डर करायचं असेल तर करू शकतात.